बॅटच्या खांद्यावरती सोपवली जाते, ज्याने यंदाच्या हंगामामध्ये 2 मेडन ओव्हर फेकलेले आहेत. आणि तो संदीप आणि त्याच्यावरती प्रहार केला. पहिलाच बॉल जर पाहिला तर चांगल्या रीतीने थांबवला गेलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जर पाहिला तर लॉंग ऑफला गेला आणि तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. विनंती आहे सन्माननीय हिमतजी भोईर साहेबांना आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली. इथे मात्र आक्रमण केलंय. स्टँड अँड डिलेव्हर बॉल चाललाय डीप मध्ये. 6 धावांसाठी षटकार. विशालच्या बॅट मधून हा विशाल फटका पाहायला मिळतोय. 6 धावा, 7 वरती धाव फलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील आक्रमण केलंय. पुन्हा एकदा बॉल जर पाहिला तर आता मात्र डीप फाईन मध्ये चाललाय. तत्पूर्वी 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सन्माननीय रणजितजी किणी तसेच दिनकर मामा पाटील उर्फ शेठ तसेच सन्माननीय मंगेशजी पाटील यांच्या माध्यमातून जर शिरगाव मास्टर संघ जिंकला तर अंतिम सामना जर जिंकला तर त्यांना इथे पार्टी देण्यात येणार आहे. यावेळेस देखील आक्रमण केलंय. स्टँड अँड डिलेव्हर लॉफ्ट केलाय. बॉल डीप मध्ये चाललाय. लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. नाद फार वाईट. मनोजच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. शिरगाव मास्टर संघाचा एक जबरदस्त ओपनर खेळाडू पाहायला मिळतोय मनोज. आणि काय अफलातून बॅटिंग. इथे देखील प्रहार केलाय. हा देखील बॉल थांबेल का. 1 बाउन्स चेंडू या ठिकाणी थांबवला गेलाय दीपकच्या माध्यमातून. तत्पूर्वी जर पाहिलं तर सहजरित्या या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण. आक्रमण आणि फक्त आक्रमण करण्याचा इरादा या ठिकाणी पेश करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज मनोज. एक षटकारानंतर या 2 धावा, 2 धावेच्या मदतीने धावफलक 16. अजूनही या षटकातील चेंडूंचा खेळ बाकी असेल. उर्वरित चेंडू अजूनही बाकी आहेत या षटकातील, ते म्हणजेच शेवटचा बॉल. इथे देखील चेंडू हवेमध्ये. आता मात्र कोणतीही चुकी नाही. महत्वाचा धक्का असेल. धक्का क्रमांक पहिला शिरगाव मास्टर टीमला मनोजच्या रूपानं. फक्त 25 मिनिटांचा कालावधी हा दिला गेलाय प्रत्येक संघाला आपली 5 षटकं कंप्लीट करण्याकरिता. याची देखील नोंद प्रत्येक खेळाडूने घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावफलक जर पाहिला तर धावफलकावरती 16 धावा या लागल्या गेलेत. 1 विकेट या ठिकाणी गमावलाय शिरगाव मास्टर टीमनं. फलंदाज मनोजचे विकेट, अतिशय मोठं विकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण मनोजचा जर उल्लेख केला तर यंदाच्या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू होता आणि आपल्या संघाला चांगली सुरुवात या ठिकाणी तो करून नेहमी देत असतो. आणि तोच फलंदाज जर पाहिला तर 3 चेंडूंचा सामना करत असताना तो फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. 1 षटकार त्याच्या बॅट मधून आला. 9 धावांचं योगदान मनोजनं आपल्या संघासाठी दिला होता. नवीन फलंदाज आता मात्र जर पाहिला तर क्रमांक 3 वरती पाहायला मिळतोय भास्कर. भास्करला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. यावेळेस फटका पुन्हा एकदा चांगला आहे. डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होत असताना 4 धावांसाठी सुरेख फटका. चौकार. Bella ciao, bella ciao, bella ciao, ciao.
चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज विशालच्या बॅटमधून हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दीपक पुन्हा एकदा सज्ज होत असताना षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरिता पुन्हा एकदा विशालसाठी. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला प्रहार केलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल. क्षेत्ररक्षक जर पाहिला तर वेगाने सरसरत असताना बॉलवरती चेंडूला फेकले गेले. ओव्हरथ्रो केला. तत्पूर्वी मात्र जर पाहिलं तर सहजरित्या 2 धाबेची मागणी होती आणि 2 धाबा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 2 धाबेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या मात्र 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 22 धाबा धावफलकावरती लागल्या गेलेत. इथून पुढे मोठ्या फटक्यांची देखील आवश्यकता आहे, परंतु घोडबंदर मास्टर्स संघाला विकेटची आवश्यकता असेल. निर्धाव चेंडूंची अपेक्षा आहे. यावेळेस चेंडू जर पाहिला तर अतिशय वेगाने फेकला होता. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जर पाहिला तर विशालने केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. पूर्णपणे बीट होणारा हा चेंडू निर्धाव स्वरूपात राहिलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या तुम्ही जर पाहिली तर 22 वरती. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडू अगदी योग्यरित्या पाहायला मिळतात. एक चौकार जरूर खर्च केलाय. यावेळेस देखील प्रहार केलाय डीप मध्ये. आता मात्र झेल सुटला गेलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी संदीपच्या माध्यमातून झालंय आणि तदनंतर मात्र जीवनदानाचा फायदा आता मात्र विशालच्या माध्यमातून उचलला जाईल काय. विशालचा जर उल्लेख केला तर एक चौकार आलाय त्याच्या बॅटमधून, एक षटकार देखील आलाय आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी जीवनदानाचा फायदा या ठिकाणी उचलला जाईल का. पुढचा बॉल. यावेळेस देखील प्रहार केला. पुन्हा एकदा एलिमिनेशन व्यवस्थित नाही. ताकद कमी. झेल पुन्हा एकदा सुटलाय. आणखीन एक जीवनदान फलंदाज विशालला. पुन्हा एकदा जर क्षेत्र पाहिलं तर डीप काऊ कॉर्नर आणि क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा संदीप होता. लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 झेल सुटले गेलेत फलंदाज विशालचे. धावफलक जर पाहिलं तर पुढे सरकत असताना 26 वरती 26 धावा धावफलकावरती. अजूनही जर पाहिलं तर या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील प्रहार केलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा संदीप. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला गेला, तदनंतर उचलला गेला. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धाबा पूर्ण. 2 धाबेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. 28 धाबा मात्र धाव फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्या गेलेत. चांगली कामगिरी यावेळेस जर पाहिलं तर मनोज बाद झाल्यानंतर जयवंत आणि विशालच्या माध्यमातून एक चौकार. तदनंतर जर पाहिलं तर 4 चेंडूंवरती दुहेरी धाबा. या षटकामध्ये जर पाहिलं तर धाबा खर्च केल्या गोलंदाज दीपकने 12. पहिल्या षटकामध्ये 16 तर दुसऱ्या षटकामध्ये 12. धाबांचा जो आलेख आहे तो मात्र उतरत्या क्रमामध्ये सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ इथे देखील बाकी आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये किती धाबांपर्यंत जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. पार्टनरशिपची आवश्यकता आहे शिरगाव मास्टर टीमला. ती पार्टनरशिप जयवंत आणि विशालच्या माध्यमातून पूर्ण केली जाईल काय. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. ते मोठे फटके जयवंतच्या बॅटमधून येतील का हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचा असेल. आणि यंदाचा हंगाम जर पाहिला तर जयवंत देखील चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके येत असताना कित्येकदा पाहिलेत. कित्येक मैदानं त्याने देखील गाजवलेत आणि त्याच कारणास्तव जास्तीत जास्त विश्वास असेल फलंदाज जयवंत वरती. काय घडेल या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अविनाश वरती विश्वास दाखवलाय संघाने आणि अविनाशला 3ऱ्या क्रमांकाच्या षटकाची जबाबदारी या ठिकाणी सोपवली गेली. लागोपाठ 3 षटकार कोणीही मारा. 3000 रुपयाचं पारितोषिक फक्त शिरगाव संघासाठी हा पारितोषिक आहे. सन्माननीय शुभमजी प्रताप पाटील साहेबांच्या माध्यमातून. धन्यवाद दीजिए. लागोपाठ 3 षटकारांकरिता रोख रक्कम 3000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय शुभमदादा पाटील यांच्या माध्यमातून लागलं गेलंय. फक्त शिरगाव मास्टर संघातील कोणताही खेळाडू असो जो 3 चेंडूंवरती 3 षटकार खेचेल त्याला 3000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. ऑन साइडला बॉल मात्र दीप काऊ कॉर्नरला 6 धाबांसाठी धमाका.
धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका या ठिकाणी जयवंतच्या माध्यमातून पाहतोय. जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु जयवंतच्या बॅट मधून काय षटकार होता आणि त्या 6 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या तब्बल पुढे सरकत असताना 38 वरती पाहायला मिळते. 38 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल अविनाशचा. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता डीप स्क्वेअर लेगला, परंतु यावेळेस जर पाहिला तर थोडासा मनसुबा फसला गेलाय, तो म्हणजे फलंदाज जयवंतचा. आणि दरम्यान बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. अविनाश कमबॅक करत असताना पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेस ओव्हर पिच बॉल ऑन साईडला. डीप काऊ कॉर्नरला फिल्डर आहे दीपकच्या माध्यमातून चेंडूला पकडलं गेलं, अडवलं गेलं. फेकी आली, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. 2च्या मदतीने धावफलक जाऊन फसलाय 40 वरती. कमबॅक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न अविनाश करतोय सध्याच्या स्थितीला. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. जयवंतसाठी पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय. बॉल डीप लॉंग ऑन पट्ट्या बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. दगाबोट खुश, पब्लिक को दीवाना कर दिया. जयवंत अफलातून फटकेबाजी, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी. पुढचा बॉल. इथे देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. थांबवला गेलाय चेंडूला. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने स्वतःवरती स्ट्राईक ठेवत असताना आता मात्र फलंदाज जयवंत पाहायला मिळतोय. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 47 आणि पाण्याचा ब्रेक या ठिकाणी घेतला जाईल. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते आयोजकांच्या माध्यमातून. प्रत्येक गोष्टीची अचूक काळजी या ठिकाणी घेतली जाते. आज जर पाहिलं तर शिरगाव परिसर मास्टर संघ बी च्या वतीनं अग्रिकोली क्रिकेट स्पर्धा 2024 मध्ये चांगली कामगिरी, चांगलं आयोजन, भव्य दिव्य व्यासपीठ या ठिकाणी उभारलं गेले. जेवणाची देखील 2 दिवस व्यवस्था या ठिकाणी केली गेली होती. चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या 47. घेऊया छोटासा ब्रेक. संधी देऊया आमच्या डीजा मास्टरला. धन्यवाद दीजिए. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 47 धावा सध्याच्या स्थितीला लागल्या गेल्या धावफलकावरती. चांगली कामगिरी विशाल आणि जयवंतच्या माध्यमातून. आता मात्र कुठेतरी चांगले पार्टनरशिप बनवण्याचं काम इथे योग्य रीतीने केला जातोय. 16 वरती पहिला विकेट या ठिकाणी गमावला होता आणि तदनंतर मात्र चांगली बॅटिंग जयवंतच्या माध्यमातून पाहायला मिळते. लागोपाठ 3 षटकारांकरिता तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय रणजितदादा किणी यांच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाजाला या ठिकाणी दिला जाईल. शिरगाव मास्टर संघातील आणखीन एक फटका या ठिकाणी चांगल्या रीतीने खेळला गेलाय. डीप पॉइंटला बॉल सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतो. थांबवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी मात्र 2 धावा जयवंतच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. जबरदस्त जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्थानिकांचा आधार या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळतोय. स्थानिक प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता मैदानाच्या मागच्या बाजूला
बोंग्यांचा आवाज घुमघुमला जातोय या ठिकाणी जर पाहिला तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मागचा दरवाजा खुला ठेवला होता आणि तिथून मात्र चोराने एंट्री केली त्रिफलाचीत स्वरूपात फलंदाज बाद धन्यवाद। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमय प्रवेश करत असताना पाहायला मिळतोय। फलंदाज जर पाहिला तर या ठिकाणी बाद झाला होता तो म्हणजे जयवंत, ज्याने 8 चेंडूमध्ये 21 धावांचं योगदान आपल्या संघाला दिला, ज्यामध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश होता। चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात आणि कुठेतरी खेळीला सावरून ठेवलं होतं जयवंतनं आणि तो मात्र या ठिकाणी बाद झालाय। अमयच्या माध्यमातून प्रहार केलाय, ड्राईव्ह केलाय, बॉलला ऑन साइडला डीप काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे दीपक, चुकी होणार नाही। या ठिकाणी जर पाहिलं तर सहजरित्या 2 धावा पूर्ण आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या देखील पुढे सरकत असताना आता मात्र 50चा आकडा या ठिकाणी ओलांडला गेलाय। 51 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेलेत। चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात। प्रभाग समिती सी चे सभापती माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब, त्यांच्या जोडीला आपण पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 7 चे डॅशिंग नगरसेवक आदरणीय व्यक्तिमत्व साधारणतः पाटील साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात। आणि खरं चालू असलेल्या मॅच मध्ये देखील रंगतदार मॅचेस आहेत आणि याच वेळी प्रमुख मान्यवरांचं आगमन आहे, ते प्रमुख मान्यवरांचं आगमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। आज या स्पर्धेसाठी मात्र भेट देत असताना या ठिकाणी आपण पाहणार आहोत आदरणीय व्यक्तिमत्व प्रभाग समिती सी चे सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब, त्यांच्या सोबतीने वॉर्ड क्रमांक 7 चे डॅशिंग नगरसेवक आणि सध्या मैदानावरती शिरगाव संघाची फायरिंग सुरू आहे। आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार 6 धाब्यांमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळतोय आणि 6 धाब्याने आदेश धावसंख्याही वाढलेत। धावफलक तब्बल 59। अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे। नक्कीच आणि याच वेळी आपण पाहिलं तर मान्यवरांचं जे शुभागमन आहेत ते शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। प्रभाग समिती सी चे सभापती माननीय श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब, वॉर्ड क्रमांक 7 चे डॅशिंग नगरसेवक आदरणीय व्यक्तिमत्व साधारणतः पाटील साहेब यांचं मात्र रॉयल एंट्री आज पुन्हा मैदानावरती आणि शिरगाव स्पोर्ट्सच्या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। त्यांच्या जोडीला समाजसेवक महेंद्र पाटील साहेब, समाजसेवक विनोददा पाटील यांचे आगमन होतात। जास्तोबरी गावचे लक्ष्मण पाटील साहेब, हरेश्वरचे मात्र देवादादा यांचेही आगमन होताना पाहायला मिळत आहेत। सर्व मान्यवरांचं आपण करूयात सहर्ष सहर्ष आणि सहर्ष स्वागत। म्हणून म्हणलं की या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर शिरगाव परिसर मास्टर संघ बी 40+ या स्पर्धेमध्ये नुकताच ज्यांचं आगमन झालेलं आहे प्रभाग समिती सी चे सभापती मान्य श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहिलं तर वॉर्ड क्रमांक 7 चे डॅशिंग अँड डायनामिक नगरसेवक म्हणून नेहमीच आपण ज्यांच्याकडे पाहतात ते आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेब यांचे या व्यासपीठावरती आगमन झालं आहे। त्यांच्यासोबत समाजसेवक महेंद्रजी पाटील साहेब, समाजसेवक विनोददा पाटील, घासकोपरी गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब आणि आदरणीय हरेश्वर मात्रे देवादादा यांचे या व्यासपीठावरती आगमन झालं आहे। मान्यवरांच्या माहितीसाठी चालू असलेला मॅच शिरगावचा संघ आहे जो मैदानावरती करतोय बॅटिंग करतोय आणि बॅटिंग करताना आतापर्यंत धावाही मैदानावरती बनवल्या आहेत। अगेन्स्ट घोडबंदरचा संघ आहे आणि सध्याच्या घडीला शिरगाव संघाची कामगिरी आहे ती अफलातून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालेली आहेत। आदेश जॉईन आहेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आदेशजी ठाकूर यांचा आपण आवाज ऐकूयात। 5वं षटक यावेळेस पाहायला मिळतोय, देवेशच्या माध्यमातून फेकलं जाते। पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या, धावफलक 62।
अतिशय चांगले बॅटिंग सध्याच्या स्थितीला शिरगाव मास्टर्स संघ करतोय. इथून पुढे पुन्हा एकदा पद्मन पाटील असेल स्ट्राईक कडे. पद्मनच्या बॅट मधून कुठेतरी मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल शिरगाव मास्टर टीमला. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न होता, धाव घेण्याची संधी निर्माण झाली, अपील देखील या ठिकाणी झाली आणि पंच देखील सहमत. पंचांचा हात आकाशाकडे. आणखीन एक धक्का या ठिकाणी लागलाय. धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद. अमयच्या खेळीचा अंत या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. धावचीतच्या स्वरूपात हा धक्का या ठिकाणी लागला गेलाय. 2 चेंडूंचा खेळ सध्याच्या स्थितीला संपला गेलाय. अजूनही जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अंतिम 4 चेंडू शिल्लक असतील. किती धावांपर्यंत मजल मारली जाईल प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस शिरगाव मास्टर संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक कडे जर पाहिला तर आता मात्र नवीन आलेला फलंदाज क्रमांक 6 वरती सचिन वरती विश्वास दाखवला गेलाय. सचिनच्या माध्यमातून कुठेतरी मोठे फटके या ठिकाणी येतील का किंवा एक सिंगल घेऊन कुठेतरी पद्मन पाटीलला यावेळेस स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं जाईल. कोणता विचार यावेळेस मनामध्ये असेल तो म्हणजे फलंदाज सचिनच्या. दरम्यान त्याला विरुद्ध जात असताना पाहायला मिळतोय देवेश गोलंदाजी मार्गवरती. अभेद्य क्षेत्ररक्षणाचं जाळ या ठिकाणी रचलं गेलंय आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजीची अपेक्षा घेऊन जात असताना बॉलर देवेश. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचे हात समांतर. वाईटचा इशारा म्हणजेच अव्वांतर धाबांमध्ये भर होईल. फलंदाजाच्या अवाक्याच्या बाहेर जर तुम्ही चेंडू फेकाल तर तिथे तुम्हाला दंडित केलं जाईल. आदेशाने एक पारितोषिक आलंय आपल्या संदीप पाटील आणि सदानंद भगत साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येत आहे. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहेत आणि बॅक टू बॅक 6 षटकार जर मारले तर 6000 रुपयाचा प्राइज आहेत. ते संदीपजी पाटील आणि सदानंदजी भगत आपल्या खर्डी गावचे आहेत, त्यांच्या माध्यमातून ते मात्र दिलं जाणार आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. अक्रॉस द बॅट खेळाचा प्रयत्न. चेंडूला मात्र खेळला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथून वेगाने चेंडूवरती आलाय. एक घेतला. स्ट्रगल मैदानावरती सुरू आहे, परंतु दुसऱ्या साठी नाही वळाले. सिंगल वरती मात्र समाधान व्यक्त करावं लागलंय. धावसंख्या धावफलकावरती वाढणार आहेत. पद्मन पाटील यांच्याकडे अनुभव आहेत आणि एक लिजन खेळाडू म्हणून नेहमीच चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. तेच पद्मन पाटील आज मैदानावरती कशा प्रकारची कामगिरी करतायत आदेश याच्यावरती देखील लक्ष आहे. धावफलक 64 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. संधी आहे या ठिकाणी. लागोपाठ 3 षटकार येतील का प्रश्न जरूर आहे. आणि इथे मात्र पद्मनच्या बॅट मधून ऑन साइडला मात्र ताकद कमी. झेल पकडला गेलाय. खेळ इथे संपलाय पद्मनचा आणि दरम्यान आणखीन एक धक्का शिरगाव मास्टर टीमला. साऱ्या विभागात चर्चा त्याची नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. वरती इथून पुढे एखादा मोठा फटका जरी आला तर देखील एक चांगला टोटल या ठिकाणी बनवू शकते शिरगाव मास्टर संघ. आणि त्या एखाद्या मोठ्या फटक्याची आवश्यकता जरूर आहे. विश्वासच्या माध्यमातून तो मोठा फटका येईल का? देवेशच्या माध्यमातून संधी दिली जाईल काय? ऑन साइडला चेंडू मिड विकेटला फिल्डर आहे. इथे मात्र चुकी आणि चुकीला मिळणार नाही माफी. 4 धावा. धन्यवाद. 4च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र 68 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल पहिल्या डावातील अंतिम बॉल असेल. स्ट्राईक कडे फलंदाज विश्वास. देवेशचा पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. पुन्हा एकदा मिड विकेटला फिल्डर अविनाश. चेंडूची फेकी केली. तत्पूर्वी मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला परतावं लागते धावचीतच्या स्वरूपात. एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 69 या आकड्यावरती. आणि आता मात्र 70 धावांचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल, तो म्हणजेच घोडबंदर मास्टर टीमला. नक्कीच. आणि त्याचवेळी आपल्या व्यासपीठावरती असलेले सर्व सन्मान्य अतिथी आणि मान्यवर आहेत, त्या मान्यवरांचं स्वागत सन्मान आहेत. यथोचित मान सन्मान तर यथोचित मान सन्मान प्रमुख व्यासपीठावरती केले जाणार आहेत. त्यामुळे मान्यवरांचं स्वागत सन्मान करणे आपला आदर कर्तव्य आहे. तर तितक्यात मान्यवरांचा आपण स्वागत सन्मान या मंचावरती करणार आहोत.
सुरुवातीला या मंचावरती उपस्थित असलेले व्यक्तिमत्व प्रभाग समिती सी चे प्रभाग समिती क चे सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी अनंत पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि सभापती साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या प्रमुख मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेन सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान करण्यासाठी मी नरेशजी पाटील यांना विनंती करतोय. आदरणीय व्यक्तिमत्व नरेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान या मंचावरती केला जातोय. बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गजणार हाय. मंत्र गजणार हाय. प्रभाग समिती सी चे सभापती मान्य श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेबांचा सन्मान बहुजन विकास कामगार संघटनेचे नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आणि उत्कृष्ट खेळाडू आहेत अग्रिकुल सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये सभापती यज्ञेश्वर पाटील साहेबांची आपण नेहमीच बॅटिंग पाहिलेली आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जातोय. फोटोग्राफर बगडू या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामध्ये कॅप्चर करतायत. एकच आमदार झाला. त्यानंतर वॉर्ड क्रमांक 7 डॅशिंग नगरसेवक भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये ज्यांची नेहमीच खास करून देणगी स्वरूपामध्ये मदत असते आणि वॉर्ड क्रमांक 7 डायनामिक आणि डॅशिंग नेतृत्व म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत ते आदरणीय व्यक्तिमत्व वॉर्ड क्रमांक 7 नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं आहेत सदानंद पाटील साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल. मी किसन पाटील साहेब यांना विनंती करतोय माजी सरपंच आदरणीय व्यक्तिमत्व आणि शिरगाव परिसर मास्टर संघाचे खेळाडू म्हणून ज्यांना आपण पाहत आहेत. या संपूर्ण वसई विभाग परिसर पालघर जिल्हा म्हणा पालघर जिल्ह्यातील जितक्या स्पर्धा होत आहेत तितक्या स्पर्धेमध्ये ज्यांचं नेहमी योगदान असतं असे वॉर्ड क्रमांक 7 नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय व्यक्तिमत्व लक्ष्मण पाटील साहेब घासकोपरीचे आजी कन्स्ट्रक्शनचे सर्व आहेत त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करतो लक्ष्मण पाटील साहेब आपणही पुढे यायचे आहेत आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय. नरेश पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आजी कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व नरेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होईल लक्ष्मण पाटील साहेबांचा. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले व्यक्तिमत्व देखील घासकोपरी गावचे हरेश्वरजी मात्रे देवादत्त आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर हरेश्वरजी मात्रे देवादत्त यांचाही सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपणही पुढे यायचे हरेश्वरजी मात्रे देवादत्त. किशोर पाटील साहेब सरपंच किशोर पाटील साहेब यांना विनंती असेल माजी सरपंच आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. माजी सरपंच किशोर पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. हरेश्वरजी मात्रे देवादत्त यांचा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल समाजसेवक म्हणून ज्यांना आपण नेहमीच पाहिलेलं आहे ते आदरणीय व्यक्तिमत्व महेंद्रजी पाटील महेंद्र दादा यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी महेंद्र पाटील दादांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी सरपंच रमेश पाटील साहेब यांना विनंती करतो. रमेश पाटील साहेब आपण पुढे यायचं. सन्मान या ठिकाणी केला जाईल महेंद्रजी पाटील साहेब रमेश पाटील साहेब यांना विनंती असेल आपण यावं पुढे आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. माहिती शॉल आणि पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. आदरणीय व्यक्तिमत्व समाजसेवक महेंद्र पाटील साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. माहिती शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आहेत ते सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर समाजसेवक विनोददा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनोददा पाटील यांचाही सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. डीजे थँक्यू. विनोददा पाटील यांना विनंती विनोददा पाटील आपणही पुढे यायचं.
चला मॅच सुरू आहे, त्यामुळे विनोद पाटील ज्यावेळी या मंचावरती येतील त्यावेळी सन्मानही आपण त्यांचा करणार आहोत. मॅच सुरू होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत तुकाराम मांगेला सर आणि पहिल्याच बॉल वरती वादळी विस्फोटक अंदाजामध्ये ठोकलेला शानदार दर्जेदार षटकार. पुन्हा एकदा पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. शिरगाव परिसर मास्टर बी संघ 40+ आयोजित ही मास्टर चषक स्पर्धा आणि मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. मागचा मॅच आपण पाहिला गोरधबानर संघानं 73 धावांचा पाठलाग केलाय. 70चा पाठलाग घरच्या मैदानावरती शिरगाव खेळतोय. सुरुवात धमाकेदार झाले. पहिल्या चेंडूवरती षटकार, पहिल्या चेंडूवरती सिक्सर इथून आला होता. नक्कीच महत्वाचा वेळ या स्पर्धेसाठी सदानजी पाटील, यज्ञेश्वरजी पाटील आपण सर्वांनी सुद्धा महत्वाचा वेळ या आपल्या मास्टर चषकाच्या स्पर्धेसाठी आपण दिलाय. आणि ज्या ट्रॉफ्या आपण बघताय त्या ट्रॉफ्या ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालंय आपलं मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. शिरगाव परिसर मास्टर बी संघाच्या वतीनं आपलं मनापासून आभार आहे. जे योगदान आहे आपलं, जे सहकार्य आहे आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे आपण जे मोलाचं वाटा उचललेला आहे त्याबद्दल आपला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. अग्रिकोळी समाज सेवा मंडळ ठाणे पालघर रजिस्टर आयोजित ही स्पर्धा आणि शिरगावच्या या मैदानावर चालू असलेला सामना पुन्हा एकदा पाहुण्यांचं आभार आहे. महत्वाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलाय. तर मॅच तितकाच महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. चौकार आलाय आणि चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 पाठलाग आहे 70 धावांचा. 70 धावांचा पाठलाग आहे. पण काय झालंय मागच्या एका मॅच मध्ये मागच्याच सामन्यामध्ये या संघानं 73 धावांचा पाठलाग केलाय. शिरगाव संघानं तो बाहेर बघून म्हणजे बाहेर थांबले होते ते तिथून मॅच बघितलाय. त्यांनाही माहिती आहे ताकद, घोडबंदर टीमची ताकद, संदीपची स्ट्रेंथ, फटके खेळण्याची त्याची क्षमता आणि मंदारनं त्याला दिलेली साथ ती आपण पाहिले. नक्कीच आणि त्याही गोष्टी आपण मैदानावरती पाहिल्या. परंतु एक मोठा फटका पहिल्या चेंडूवरती खेळल्यानंतर त्यानंतरच्या बरोबर 5व्या चेंडूवरती मोठा फटका खेळल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती कॉन्फिडन्स लेवल थोडीशी वाढताना पाहायला मिळेल घोडबंदरची. यावेळचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, फ्लिक मात्र व्यवस्थित प्रॉपर कनेक्शन होईल आणि चेंडू मात्र निघून जाईल बिटवीन द गॅप. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मंदारच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार चौकार. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकानंतर धावा आहेत त्या 17-17. शिरगाव संघाची ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला होता कंपॅरिझन जर पाहिलं तिथे 16 होत्या आणि आता इथे 17 आहेत. एक विकेट त्यांनी गमावला होता. पण याच घोडबंदर संघाचा पहिला सामना पाहिला ना ज्यावेळेला 73चा पाठलाग होता त्यावेळेला पहिल्या षटकामध्ये अशाच 17 धावा आल्या होत्या. तिथे सुद्धा धावांचा पाठलाग करताना स्कोर आला होता. यस आणि त्याही गोष्टी आता मैदानावरती झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 आणि कंपॅरिझन तुकाराम सर जर स्क्रीनवरती पाहिलं ना शिरगाव संघ 16 वरती 1 विकेट होता, घोडबंदर 17 वरती विकेट नाही. फरक एवढा आहे एका बाजूला 1 रन कमी आहेत पण दुसऱ्या बाजूला 1 विकेटचं व्हॅल्यू महत्व तुकाराम सर तेवढं महत्वाचं असतं आणि ते पाहायला मिळालेलं आहे. आणि संदीप आणि मंदारनं प्रत्येक वेळेला दाखवलंय चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी दिली होती. आता दुसरं षटक आता हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. टीमने विश्वास दाखवलाय, नावही त्यांचा विश्वास आहे, तो विश्वासही सार्थ ठरवायचा आहे आणि आपल्या टीमला विश्वासक सुरुवात पुन्हा एकदा करून द्यायची आहे. आश्वासकही आहे, विश्वासकही आहे. दुसऱ्या बाजूला मंदार आणि संदीप बिनीची जोडी नंबर 1 आहे. या घोडबंदर टीमची मागच्या सामन्यामध्ये चाललेली जोडी नंबर 1 ती आहे. स्ट्रायकर संदीप मागच्या मॅचचा हिरो आहे, त्याचा अडसर दूर करावा लागणार आहे. विकेट पाहिजे
तर तो जो बॅटिंगचा जो फ्लो चाललाय तो वेग कायम ठेवायचा आहे घोडबंदरच्या संघाला. फ्लो कायम ठेवायचा पायावरचा पिक अँड फ्लिक. चेंडू गेला सरला, हाताला लागलाय, सीमा रेषा पार, षटकार. थँक्यू. पायावरचा चेंडू, पायावरचा बिलकुल पैर पकडणे की कोशिश, पाय पकडायला गेले आणि पायावरती असंही पाहिलं तर भारतीय क्रिकेटर चांगला खेळतात. पहिला लेनला पिक केलं, मनगटाच्या सायनं थोडंसं फ्लिक केलं आणि चेंडूला वाढवलं स्क्वेअर लेग. बॉन्ड लाईनच्या बाहेर प्रयत्न चांगला होता मधूचा, पण चेंडू नाही रोखला गेलाय, चेंडू गेलाय षटकार. नक्कीच. आणि एक पारितोषिक गेलंय. प्रताप पाटील यांनी कॅच घेतली तर शुभम पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहेत ते मात्र लगावण्यात आलेले आहेत. जाऊयात विश्वास मैदानावरती आहेत. विश्वासचा बॉल फटका फसलाय, विश्वास स्वतः चेंडूवरती येतोय. ओहो, विश्वास नाही झेल कॅरी करू शकले, पण एक चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती जीवनदानी मिळालेले आहेत. जीवनदानाचा फायदा होईल यात काही शंका नाहीत. धावफलकावरती धावा वाढल्यात, धावसंख्या 24 धावा धावफलकावरती. आणि जसा चेंडू वर गेला होता ना, जितका चेंडू वर गेला होता तितक्या शिरगाव संघाच्या अपेक्षा वर गेल्या होत्या. आशा थोड्याशा एकवटलेल्या होत्या, अपेक्षा भंग झालाय, आशा थोडीशी निराशामध्ये परावर्तित झालंय. पण हा मॅच आहे. 70 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम कोणबर्धा संघही प्रयत्न करतोय. कॅशसाठी प्राइज आहे. हो काय फटका. खरबुजे को देख के खरबुजे रंग बदलताय. संदीपला पाहून मंदारही रंगात आलाय. मंदारच्या बॅट मधनं चौकार. आणि तुकारांसर आपण एका विषयावरती छेडलो होतं की लेग स्टंप वरती आपल्या भारतीय क्रिकेटर होते चांगले खेळतात, पण लेन कुठले टाकले? लेन जास्तीत जास्त लेग स्टंप टाकलेत. लेग स्टंप पायावरती बॉल टाकाल तर पायावरच्या बॉलला उत्तरच मिळणार, प्रत्युत्तर समोरचा बॅट्समॅन तुम्हाला तेच देणार. लेन मध्ये जर तुम्ही चेक केलं तर कदापि मॅच तुम्ही जिंकू शकतायत. जे आपण सुरुवातीला उत्तम संघाच्या माध्यमातून पाहिलं होतं, ती लेन मेंटेन करायची होती आउटसाइड ऑफ स्टंप, ती नाही मेंटेन केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय की शिरगाव संघ याच्या अगोदर मॅच नव्हता खेळला, त्याच्यामुळे मॅच प्रॅक्टिसही महत्वाची आहे. यानंतरचा मॅच अजून 2 सामने आहेत, त्याच्यामुळे वेळ जास्त वाया जाणार नाही याची काळजी घ्या. थोडंसं प्रिकॉशन घ्या, काळजी घ्या, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. वेळ नाही वाया जाणार. वेळ झालाय, वेळ झेल सुटलाय, झेल सुटलाय. पकडो कॅच, जितो मॅच, पकडा कॅच, जिंकणार मॅच. कॅच जर सोडाल तर मॅचला थोडस माघारी याल. कॅच सुटलाय, झेल सुटलाय, 2 धावा आल्या. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये तरी पाहिलं तर पहा पुन्हा उंच चेंडू उडाला, असं वाटलं की झेल होईल की काय, आणि पद्मन पाटील होते. बहुतेक तर चुकी करत नाही पद्मन पाटील, पण पद्मन पाटील यांच्या हातामधून निसटलेला कॅच काही ही मॅच चेंज करेल का, ह्याही गोष्टी मैदानावरती आहेत. धावा धावफलकावरती 30 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. पाठीमागे खेळलाय, चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र येत असताना पाहायला मिळतात. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर त्या ठिकाणी मात्र नाही होणार. एकच धाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. मॅच मध्ये टार्गेट 70च आहेत आणि 70च्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा 31 धावा. फ्लाइंग स्टार्ट तुकाराम सर आतापर्यंत म्हणता येईल घोडबंदरच्या माध्यमातून. नक्कीच म्हणता येईल, कारण 11 चेंडू मध्ये 2 सिक्सर 3 बाउंड्री आहेत. 5 चेंडू असे आहेत ज्याच्यावरती मोठे फटके आलेत. 11 चेंडू मध्ये 2 षटकार 3 चौकार. आता आपण पाहतोय. आता सन्नाटाला चिरलाय. 2दा संधी आली विश्वासला, 2दा कॅच टिपण्याची संधी विश्वासला आली होती, संधी गमावले. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर स्कोर जाऊन पोहोचलाय 32-32. 18 चेंडूचा खेळ आहे. 38 अजूनही करायचे आहेत. 18 चेंडू आणि धावा करायचे आहेत. 38-38.
थोडी रुसाई चार पोलीस म्हणजे येडी रात हाय थोडी निसोंग फार कळतय मन परिवेतन पुरीच्या हाती येत अगं रीत काढून सन करून मी जमतो हे आपली शेत गेले पुढची हरून सारं धरून होणार का तुमच्या फॅमिलीत वेळेवालीला घेणार का तुमच्या फॅमिलीत वेळेवालीला घेणार का 2 षटकांचा खेळ संपला 2 षटकांचा धावा धावफलकावरती 32-32 चांगला स्टार्ट चांगली सुरुवात जसा आम्ही म्हटलं होतं त्याच करताय हा संघ आहे आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग यानेच केलाय 73 धावांचा पाठलाग ज्या टीमने केलाय म्हणून त्याच्या अगेन्स्ट खेळताना त्यांच्या समोर खेळताना आणि त्यांची बॅटिंग जी स्ट्रेंथ आहे फलंदाजीचा जो खऱ्या अर्थानं जी ताकद आहे ती घोडबंदर टीमची दिसून आले आता गोलंदाजीसाठी गोलंदाज रेडी होतोय भरत थोडंसं भरात यावं लागणार आहे आणि टीमला विकेट घेऊन पुन्हा एकदा कमबॅक करून द्यावं 18 बॉल 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे 18-38 वाला मॅच गोलंदाज भरत घरत मैदानावरती गोलंदाजी मार्क्स वरती आपल्याला येताना पाहायला मिळतात षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ आहेत 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे स्ट्राईक एंडला संदीप आहेत आतापर्यंत 7 बॉल मध्ये 17 धावेची चांगली खेळी त्यांनी साकारलेली आहेत पहिलाच बॉल उडवलाय मिस्ट्रामिंग स्ट्रोक असेल का क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावताय जयवंत बॉलवरती पोहोचत्या अगोदर चेंडू मात्र कॅरी करण्या अगोदर थोडंसं मन बदललं अंतिम मोमेंटला मात्र थोडेसे थांबले आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट धावसंख्या धावफलकावरती वाढले 34 बऱ्याच वेळा झेल टिपताना ज्यावेळेला क्षेत्ररक्षक पुढे येतो ना मग थांबतो का बघा इथून चेंडू जाणार नव्हता मागे थांबला का अजून थोडासा अजून थोडासा प्रयत्न करायचा होता चांगला स्टार्ट तिथून आला संदीप सायकर आहे ज्याच्या बॅटमधनं धावा आल्यात ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता ड्राईव्ह करायचा प्रयत्न कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये फील्ड केलं जाईल दीपक पटेल होते 1 धावा चेंडूवरती पूर्ण स्कोर 35 अजून 35 करायचे आहेत चेंडूचा खेळ राहिलाय 16 चेंडू आणि धावा करायचे आहेत 35 आता 14 मध्ये 35 केल्यात आता 16 मध्ये 35 करायचे आहेत आणि पारितोषिक आलंय प्रताप पाटील यांनी कॅच घेतली तर धवल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं प्राइज मात्र लगावलं गेलंय यावेळचा बॉल अपील अंपायर्सकडे स्ट्रॉंग होती परंतु 2 ते 3 गोष्टी पंचांना पाहायच्या असतात एकतर बॉल पडल्यानंतर इम्पॅक्ट कुठे आहेत बॉल पडल्यानंतर अगदी रेषेमध्ये आहे की नाही आहेत याही गोष्टी पंचांना पाहिजे होत्या आणि पंचांचं चांगलं डिसिजन पाहायला मिळालं लेग बायच्या माध्यमातून तुकाराम सर एकदा मिळालेले आहेत बराच बाहेर होता म्हणजे शफल करून ऑप्शनच्या बाहेर गेलेले होते आणि पंचांना तेच दाखवलं होतं की बऱ्याच बाहेर हा चेंडू पायावरती आदळलाय भरत मागच्या 3 चेंडूवरती एकदा आशा निर्माण केले आणि माहोल बनलाय आता हा माहोल मोठ्या फटक्याचा आहे की माहोल बनलाय वाईट बॉल जरूर आलाय पण थोडासा माहोल बनलाय पण त्यांनी टेन्शन आहे मैदानावरती इतका प्रेक्षक वर्ग आहे पण स्तब्ध आहे शांत आहे इतना सन्नाटा क्यों मेरे भाई हा सन्नाटा आहे वाईट आलाय धावही आले वाईट आला आणि धावसंख्या धावफलकावरती बदलले गेले 37 चांगला बॉल पाहायला मिळाला पुन्हा एकदा निर्धाव या मॅच मध्ये जान टाकणारी षटक मैदानावरती भरत गरज आहेत शिरगावच्या आशा अपेक्षा वाढवणारे षटक आहेत आणि हा क्रिकेटचा खेळ असाच खेळ तुकाराम सर एका षटकामध्ये धावा येणार तर दुसऱ्या षटकामध्ये समोरचा गोलंदाज धावा रोखण्याचाही प्रयत्न करणार आणि ते भरत घरत न केलाय नाही क्रिकेटच्या खेळामध्ये असं अप्स अँड डाऊन नसला तर मजा येणार नाही तसा खेळ आहे भरत घरात टीमला घेऊन येतोय परत घेऊन येतोय या मॅच मध्ये शिरगाव संघाला कमबॅक मॅच मध्ये आणण्याची संधी पण 2 असे खेळाडू मैदानावरती आहेत संदीप आहे मंदार आहे ज्यांनी नुसते बॅटिंग नाही केले एक चांगली पार्टनरशिप डिव्हिल केले भरत पुन्हा एकदा स्ट्राईक केलेला संदीप म्हटला माहोल बनला होता माहोल ओ झेल कॅच आजच्या या इनिंग मधला चौथा की 5वा चौथा झेल सुटलाय कॅचेस विन द मॅचेस आता संदीपला जो टी शर्ट दिलाय ना मॅन ऑफ द मॅचचा तो बघावा लागेल तो टी शर्ट लक्स कोजीचा नाही ना लक्स कोजी अपना लक पहन के चलिए तसा लक फॅक्टर महत्वाचा आहे हा नक्कीच आणि त्या ठिकाणी जीवनदानी मिळालेल्या आहेत समीकरण पुढे जाणून घेऊयात 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 31 धावेची गरज आहे स्ट्राईक एंडला संदीप भरपूर वेळा जीवनदानी मिळाल्या खेळाडूला ओहो स्विंग अँड मिस
भरत घरच सुंदर वापसी षटक टाकणारे परत षटक आलाय. मॅच बदलली आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 31 ची मॅच पुन्हा एकदा मैदानावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि शिरगाव संघासाठी एक प्राइज आलाय. शिरगाव संघ जर ही मॅच जिंकला तर चंदन सरला असलेलं सिटी बार याच्यामध्ये रणजित किनी आजच्या दिवसाचा संपूर्ण खर्च आहेत तो तुम्हाला करणार आहेत. 12 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. मॅच बनणार आहेत. त्यामुळे एक संगीत आहे ते संगीत ऐकूया आणि मैदानाच्या दिशेने येऊया. डीजे मॅच बदलला पण पाणी मैदानावरती गेलेलं आहे. त्यामुळे डीजे 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 प्ले आपण करूया. थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा धावा आहेत त्या 39. 3 षटक ज्यावेळेला संपली होती तेव्हा शिरगाव संघ होता 47 धावांवरती होता. कम्पेअर आता तिथे 47 होत्या, इथे 39. याचा अर्थ काय? शेवटच्या 2 षटकामध्ये टीमनं धावा केल्या 22 आणि आता टीमला करायचे ते 31. प्लेयर चेंज झालाय. याचा अर्थ एक चेंडू बिलकुल जसा एखादा मेसेज येतो ना डेबिटेडचा, तसा डेबिटेडचा मेसेज आलाय. एक चेंडू डेबिट झालाय, अर्थात एक चेंडू काउंट झालाय. आता कहाणी आहे 11-31. चला मैदानावरती मॅच बनलाय. 12 बॉल मध्ये 31 ची गरज आहे. 11-31 ची मॅच आहे. 12-31 ची होती तिथे एक बॉल काउंट करण्यात आलेले आहेत, कारण की नवीन बॅटर आहेत ते मैदानावरती मात्र दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे ते बॉल आपण काउंट केलेले आहेत. 11 बॉल मध्ये 31 ची गरज मैदानावरती पाहायला मिळेल. मॅच अचानकपणे बदलला. तुकाराम सर, पहिल्या 2 षटकामध्ये मॅच होता तो खास करून टीम घोडबंदर संघाच्या बाजूने होता, पण त्यानंतरचं 3रं षटक भरत घरत आले आणि भरत घरतनं मैदानावरती परत आणत असताना हा मॅच शिरगाव संघाला घेऊन आलाय. दोन्ही आता बॅलन्स झालाय. बॅलन्स आहे. जसा मागचा मॅच पाहिला होता आपण 50-50 वाला मुकाबला, हाही 50-50 वाला आहे. जसं 50-50 बिस्किट असतं ना, पण त्याच्यापेक्षा चांगला क्रॅक जॅक असतं, खट्टा मिठा. आता खट्टा मिठा वाला होतंय का? हा 50-50 वाला मामला आहे. गोलंदाज नागेश, अनुभव यांच्याकडे सुद्धा आहे, एक्सपिरियन्स आहे. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर पहिला चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरनं पहिला चेंडू आउट ऑफ द बार. 6 षटकार. थँक्यू. कभी इधर कभी उधर. तुकाराम सर, असाच मॅच सुरू आहे सध्या. कधी जातो घोडबंदरच्या बाजूने, कधी जातो शिरगावच्या बाजूने. जसं वाटलं की शिरगावच्या बाजूने मॅच जातोय तसा घोडबंदरही खेचून आणतोय. कधी घोडबंदरच्या बाजूने गेला तिथे शिरगावने मॅच खेचून आणलेला आहे. धावफलकावरती समीकरण मैदानावरती पर्यंत बदलणार आहेत. येणारे चेंडू आहेत या षटकातील 10 मध्ये 25. खेळाचा प्रयत्न पिढेला बॅट चेंडू मात्र परफेक्टली कनेक्शन नाही झालं. विश्वास त्या ठिकाणी मात्र वेगाने येतात चेंडूवरती. बॉलला अडवलं गेलं. फेकी करतायत. एकच धाव पाहायला मिळेल. एक धाव मात्र निर्णायक ठरेल. दुसऱ्या बाजूला मोठे फटके निर्णायक ठरतील. समीकरण मैदानावरती बनलं गेलंय. 9 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 9 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. आजच्या दिवसभरामध्ये 3 वेळा हे समीकरण आले. 9-24 सकाळपासून पाहिलं तर 3ऱ्या वेळा असे समीकरण आले. 2 वेळा जे नाही ज्या पद्धतीनं जाता आलं. आता बघूया या क्षणाला तिथे जाईल का. संदीप आहे एका बाजूला, संदीप आहे दुसऱ्या बाजूला नितीन. या संपूर्ण हंगामामधला टॉप 5 चा फलंदाज दोन्ही मैदानावरती आहेत. तर दुसऱ्या बाजूला एक चतुरस्र गोलंदाज म्हणून नागेशची ओळख आहे. उलटो मिस. जसा मोठा श्वास घ्यावा ना फस्कन असा श्वास सोडावा तसा श्वास सोडलाय. दीर्घ श्वास, मोठा श्वास, लंबी सांस लिहिली, हा श्वास सोडलाय. आणि इथेही कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्या गोष्टीची सध्या चर्चा केली जात आहे. फुलर लाईनचा बॉल, फुल टच बॉल मिस केलाय आणि मिस करणं बहुधा निर्णायक ठरेल. 8 मध्ये 24. करण्याचा प्रयत्न परफेक्टली होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र कनेक्शन नाही झालं. 1 रन मात्र या ठिकाणी घेतलाय. दुसऱ्याचा प्रयत्न विश्वास वेगाने आलाय.
विश्वास है पूरा हम होंगे कामयाब मैदानामध्ये दाखवण्याचा प्रयत्न आता शिरगावचा संघ करतोय. समीकरण जाणून घेऊयात. 7 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. एक पारितोषिक आलंय. प्रताप पाटील यांच्या हातामध्ये जर कॅच गेला तर शुभम पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि धवल पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जयदुर्गा रायपाडाची टीम देखील तिथे एन्जॉय करताना पाहायला मिळत आहेत. बिलकुल आज संडे आहे बँका बंद आहेत पण एटीएम चालू आहे. आणि एटीएम मधनं थोडस कॅश जर आपल्या खात्यामध्ये डिपॉझिट करायचे आहेत तर खेळ तसा यायला हवा. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. बॅटच्या मधोमध नाही झालाय खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेग वर क्षेत्ररक्षक गाण्याला 1 धावे चेंडूवरती पूर्ण केलेत. या चेंडू 2 षटकामध्ये थोडी कहाणी बदलले. आता कहाणी आले 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 चेंडू मध्ये 22 अजून करायचे आहेत. उत्तम टीम आपल्यासाठी सूचना आहे. आपल्या कर्णधाराने येऊन थोडंसं टॉस कपावच्या दिशेला आपण थांबा. थँक्यू व्हेरी मच. शेवटचे षटक आहे. शेवटची ओव्हर आहे. 6-22 पैसा भरपूर लागलाय. पैसा वसूल मॅच आहे. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू 6-22 मॅच. आणि जसं धनंजय आपण उल्लेख केला पैसा भरपूर लागलाय. एटीएम चालू आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये का एटीएम पण काही कसे झालेत ना 1000 काढला तरी एवढा कडकड आवाज येतो का बाबा लाख रुपये निघाले का काय. तसा मॅच आहे. कालच्या दिवसामध्ये ज्याने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय डोकाळीचा संघ आपण मैदानावरती दाखल झालाय तर आपण तशी उपस्थिती आपण नोंद करायची आहे. कालच्या दिवसामध्ये ज्याने या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश केलाय अंतिम फेरीमध्ये जो संघ दाखल झालाय आपला संघ जर उपस्थित झाला असलात तर आपण तसा दाखल झाल्याची नोंद करायची. मॅच ऑन आहे. 6 चेंडू 22 धावांच्या. 6 बॉल 22 मॅच आहे. संदीप मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला नितीन आहेत. संदीप जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत काही होऊ शकतं पण त्याच्या अगेन्स्ट मैदानावरती पद्मन पाटील यांना घेऊन आलेले आहेत. पद्मन पाटील यांनाही आपण बराच वेळा पाहिलेला आहे. एक्सपिरियन्स कॅम्पेनर म्हणून त्यांच्याकडेही पाहिलं जात आहेत. आता पद्मनला 1 2 ते 3 चांगले चेंडू हाताळायचे आहेत. 1 2 ते 3 पूर्वी पहिले 2 चेंडू आहेत ते 2 चेंडू चांगले टाकायचे आहेत. पाहूया पद्मन मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. स्ट्राइक एंडला नितीन. पहिलाच बॉल आसमानी टोळा बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बिलकुल रंग चढेगा. रंगामध्ये अजून रंगाचे उधळण केले. तुम्ही उल्लेख केला तर संदीपचा पण नितीनही महत्वाचा आहे. नितीन महत्वाचा खेळाडू या संपूर्ण हंगामामध्ये जो टॉप 5 च्या लिस्ट मध्ये जो खेळाडू आहे बॅटिंग लिस्ट मध्ये तो खेळाडू आहे ज्याच्या नावावरती धावा आहेत. या संपूर्ण हंगामामध्ये 300 च्या वर धावा ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत तो मैदानावरती आहेत आणि तो मैदानावरती असताना आशा अपेक्षा तेही जाग्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार. आता 5 चेंडूचा खेळ आहे. 16 धावांची आवश्यकता आहे. 5-16चा मॅच. आता उत्तम टीमही रेडी झाले. तेही पाहत आहे की आमच्या समोर कोण येत आहे. 5-16चा मॅच. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. गॅप मध्ये चेंडू एका टप्प्यानेशी गेलाय. पहिला षटकार या चेंडूवरती आलाय. चौकार. थँक्यू. बिलकुल 1-2 का 4 आणि मागे काय केलंय मागे नितीनने 1-2 का 4 नाही 6-4 केल्यात. मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. आता 4 चेंडूचा खेळ आहे आणि 12 करायचे. 4-12 समीकरण मैदानामध्ये आणि चर्चा भरपूर सुरू आहे. आता चर्चा मैदानावरती पद्मान गोलंदाजीवरती आहेत पण त्याच्यावरती चर्चा सुरू असताना दुसरी चर्चा अशी होती विशाल बंधूही होते त्याचीही चर्चा मैदानावरती सुरू होती पण मॅच सुरू आहे मैदानावरती. कडक मॅच आहेत. 4-12 मॅच आहेत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी शुभम पाटील यांच्याकडून पारितोषिक आहेत. प्रताप पाटील यांनी कॅच घेतली तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 3-12 मॅच आहेत. तुकाराम सर एक डॉट बॉल एक डॉट बॉल खूप महत्वाचा आहे. डॉट बॉल फार महत्वाचा आहे. 3 चेंडूचा खेळ आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 3-12चा मॅच. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला नितीन आहे. गोलंदाजीसाठी पद्मन रेडी आहेत.
कोलवाटा चेंडू होता कोलवाटा चेंडू ऑन साइडला चेंडू गेला पाहिजे कोण क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत बोलले एक धापूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय 2 धावा 2 धावा आता का निघाले आले 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता 10 आहे 10 का दमकम मैदानामध्ये दाखवायचं आहे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे रोमांचक मॅच मैदानावरती सध्याच्या घडीला शिरगाव परिसर मास्टर संघ B40+ यांच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये घोडबंदर वर्सेस शिरगावचा जो मॅच आहे मॅच अफलातून आहेत 60 ला विकेट अजूनही नाही पण 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज नितीन स्ट्राईकला फटका खेळलाय नितीन नाही कोणी चेंडू बिटवीन द गॅप निघून जाईल सरळ सीमा पार षटकार फ्लॅटेड सिक्सर सारन SM मॅच जर पाहिलं तर शेवटचा बॉल पर्यंत आला आणि किसमे कितना आहे दम 10 का दम 20 का दम याही गोष्टीची चर्चा आहे सध्या पण 10 ची गरज असताना आता 10 मध्ये षटकार आलाय 6 तिथून मायनस करायचे आहेत 1 मध्ये 4 आहेत आणि आता 1 मध्ये 4 कंपल्सरी करावे लागतील की काय याची चर्चा आहे पण 1 मध्ये 4 की 3 याची चर्चा मला सांगावी लागणार आहे 1 मध्ये 3ही चालतील पण आता प्रयत्न 1 मध्ये 3 चा होणार की 4 चा होणार याची देखील चर्चा आहे चला बघूया 3-4च्या लढाईमध्ये मॅच रंगलाय पाहुण्यांचे आगमन या मैदानावरती झालंय चारों तरफ शोर है बिल्कुल शोर है मॅच जिंकली तर निलेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचा प्राइज आहे निलेश पाटील पांड्या यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहेत मॅच जिंकली तर 1000 आहेत प्रेक्षक जवळ आलात बाउंड्री लाईनच्या जवळ आलात जणू काही फायनलची मॅच सुरू आहे की काय बिल्कुल ये फाइनल नहीं है लेकिन फाइनल से कम भी नहीं है शुभम पाटील यांच्याकडून देखील 1000 रुपयाचे पारितोषिक आहेत त्या ठिकाणी शुभम पाटील देखील सतत 1000 रुपयाचे प्राइज आहेत भरपूर पैसा लागलाय या मॅच वरती निलेश पाटील पांड्या यांच्या माध्यमातून मॅच जिंकली तर 2000 रुपयाचे प्राइज आहेत चला एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या कोणी जिंको घोडबंदर शिरगाव चारों तरफ शोर है आखिरी गेंद पे चाहिए 4 पाहिजे 3-4 अशा किती शेवटचा बॉल शेवटचा चेंडू खेळ आहे रुक अरे बाबा रुक अरे बाबा रुक याने सांगितलं बाबा ध्यान से कारण ते गाणं होतं ना आज एक किसमें कितना है दम जम के रखना कदम जम के रखना है शेवटचा बॉल वाईड मॅच टाईड त्यामध्ये आलाय वाईड 1-3 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता 1-3 ची गरज आहे आणि आता 2 घेतल्या तरीही मॅच जाऊ शकते तरी मॅच घोडबंदरच्या बाजूने जाऊ शकते 3 ची गरज होती आणि तिथून आता मैदानावरती 2 घेतल्या तरी मॅच जिंकली जाऊ शकते सर बघा एका संघाचे पाहिले तर 6 विकेट गेलाय एकाचा जर पाहिलं तर 1 विकेट गेलाय शेवटचा बॉल आहे ज्याच्यावरती 3 धावा करायचे आहेत त्याच्यामुळे समजणे वाले को इशारा काफी आहे बऱ्याच गोष्टी असतात गुलदस्त्यामध्ये असतात त्याच्यामध्ये गुलदस्ता खोलल्यानंतर माहिती पडते का गुलदस्ता काय शेवटचा बॉल शेवटचा ओ वाईड अशाने आपल्या टीमची परिस्थिती पण वाईट होणार टीमची परिस्थिती पण वाईट होणार शेवटचा बॉल आहे जसा उल्लेख केलाय विकेट फॅक्टर महत्वाचा आहे त्याच्यामुळे जसा उल्लेख केलाय प्रत्येक जण खेळतोय प्रत्येकाला माहिती आहे सिच्युएशन काय परिस्थिती काय शेवटचा बॉल आता ही लगानवाला सीन आहे जसा लगानच्या चित्रामध्ये शेवटच्या बॉल वरती पाहिलं होतं जेंटलमॅन क्लोजिंग आणि जसं एक कॅश प्राइज लागले धनंजय एक कॅश प्राइज लागले ज्याने कॅश टिपला तर प्रतापला पण आपण बघूया ते कुठे आहेत त्याच्यामुळे
तेही महत्वाचं आहे. शेवटचा बॉल आहे. निर्णायक चेंडू, निर्णायक लास्ट बॉल. हल्के हाथानं सेंसेबल, दिमाग के बत्ती को जलाए रखना है आणि या मॅच ला जिंकलंय घोडबंदर. अभिनंदन घोडबंदर टीम अभिनंदन. चांगला खेळ संदीपने केला, नितीनने केला. कॅप्टन लगेच आपण या घोडबंदर टीम कॅप्टन याकडे टॉस केला जाईल. टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत उत्तनचे